अधिवेशन के दौरान विधान परिषद में गूंजा शील, महापे रोड, खान कंपाउंड, खरडी रोड के अवैध निर्माणों का मुद्दा, मगर आवाज उठाने वाले भाजपा विधायकों ने दीवा के निर्माणों का क्यों नहीं उठाया मुद्दा। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। फिलहाल महाराष्ट्र विधानसभा का बजट सत्र चल रहा है, बजट अधिवेशन चल रहा है। विधानसभा और विधान परिषद इन दोनों सदनों की कार्रवाई चल रही है। तो सोमवार 17 मार्च को बीजेपी के विधान परिषद के लगभग 5 से 6 विधायक, जिसमें सबसे पहले धीरज लिंगाड़े, फिर प्रवीण दरेकर, फिर ठाणे के निरंजन डावखरे और सदाभाऊ खोत, ऐसे और अन्य एक विधायक, ऐसे इन सभी विधायकों ने शील फाटा परिसर, खान कंपाउंड, खरडी रोड, महापे रोड, इन सब जगहों पर होने वाले अवैध निर्माणों का मुद्दा उठाया। मुद्दा इन्होंने उठाया यहां पर, और यहां उन्होंने बताया कि किस तरह से इसे ठाणे मनपा, पुलिस आदि सभी का संरक्षण प्राप्त है। तो ऐसे अधिकारियों पर कार्रवाई होगी क्या, और इन अवैध निर्माणों पर कार्रवाई होगी क्या, सरकारी जमीनों पर खड़े किए गए अवैध निर्माण कब्जा करके उन पर कार्रवाई होगी क्या, ये सारे सवालों का जवाब संबंधित मंत्री जो है चौहान, उन्होंने दिए। और यहां पर जिलाधिकारी, मनपा के आयुक्त, पुलिस आयुक्त, एमआईडीसी के अधिकारी, इन सभी का एक संयुक्त दौरा भी तय किया गया। खुद मंत्री महोदय भी आएंगे, इस पूरे इलाके का दौरा करेंगे, निरीक्षण करेंगे, इसका सर्वे करेंगे और फिर कार्रवाई का दौर शुरू होगा। लेकिन उससे पहले ही ठाणे मनपा और दीवा प्रभाग समिति के अधिकारियों ने ऐसे सभी जगहों पर कार्रवाई करना शुरू कर दिया है। वो अपने हिसाब से कार्रवाई कर रहे हैं। अब यहां पर आपको बता दें कि बीजेपी के जो विधायक है, धीरज लिंबाड़े, निरंजन डावखरे, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, ये तमाम जितने भी विधायक हैं जिन्होंने विधान परिषद में सोमवार 17 मार्च को ये मुद्दा उठाया, तो क्या उन्हें सिर्फ और सिर्फ शील, खरडी रोड, खान कंपाउंड, महापे के ही अवैध निर्माण दिखाई दिए? दीवा में पिछले 3-4 वर्षों से 200-250 से ज्यादा इमारतें खड़ी हो रही है और खड़ी की जा रही है। आज भी अगर आप ट्रेन से चले जाए, विधानसभा अध्यक्ष को मैं विनती करूंगा और इस मामले में आने वाले मंत्री महोदय, तमाम सरकारी अधिकारी, उच्च अधिकारी और ये तमाम 5 बीजेपी के विधायक भी साथ में रहने वाले, तो ये सब जो है ये दीवा भी जाए, ट्रेन से जाए, ट्रेन से अगर आप चले जाए ठाणे से दीवा की तरफ, तो इन्हें कितने अवैध निर्माण, कितनी अवैध इमारतें यहाँ भी 7, 8, 9 मंजिला टावर खड़े किए जा रहे हैं, वो दिखाई देगा। तो ये क्यों नहीं दिखा? क्योंकि एक तरफ आपको बता दें कि सूत्रों के अनुसार मुमरा के अवैध निर्माण हो, शील, खान कंपाउंड, खरडी रोड और महापे रोड के अवैध निर्माण हो, तो स्थानीय बीजेपी पदाधिकारियों के 2 गुट है। एक गुट वसूली कर रहा है, शिकायतें, एक गुट कर रहा है। ऐसे ये 2 गुट जो है यहाँ पर ये खेला खेल रहे, और इन्हीं के मार्फत दी गई ये जानकारी है जिसके आधार पर बीजेपी के इन विधायकों ने पूरा मुद्दा विधान परिषद में इस चर्चा के दौरान लक्ष्यवेधी सूचना के तहत या लक्ष्यवेधी सवाल के तहत उठाया है। अब सवाल उठता है जो हमने पहले ही उठाया, पहले ही बताया कि यहां पर जितने अवैध निर्माण है, ये आपको बता दें कि लगभग 99% मुस्लिम बिल्डरों द्वारा किए गए हैं। मगर दीवा के आसपास के जितने भी गांव है, माताडी, बेतौड़े वगैरह वगैरह जितने भी है, तो यहां पर जितने अवैध निर्माण हो रहे हैं वो एक भी मुस्लिम बिल्डर ने नहीं किया है। शायद यही वजह हो सकती है कि बीजेपी के ये 5-6 विधायक जो है इन निर्माणों पर आवाज उठा रहे, मगर दीवा और उसके आसपास के गांवों के निर्माणों का मुद्दा नहीं उठा रहे। दूसरी कोई वजह तो समझ में नहीं आ रही है। देश और महाराष्ट्र का जो माहौल है, जो हालात है, वो साफ तौर पर यही इशारा कर रहा है। लक्षवेधी क्रमांक 9 धीरज लिंगाड़े। प्रश्न क्रमांक 9 ते वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, मंत्री महोदयांनी यामध्ये उत्तरामध्ये कच्चे आणि पक्के व्यापारी आणि औद्योगिक गाळे, हॉटेल इत्यादींचे अतिक्रमण झालेले आहे असं त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकामे अस्तित्वात आहेत हे त्यांच्या उत्तरातनं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। एमआयडीसीने त्यांचं असं म्हणणं होतं की 18/10/2023 ला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागितला होता, परंतु पोलीस विभाग देखील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत आहे असं दिसतंय। कारण त्या ठिकाणी आज 8-8, 9-9 मजल्यांच्या इमारती त्या ठिकाणी आहे। याची वस्तुस्थिती अशी आहे की हा जो सध्या शीळ, खरडी, खान कंपाउंड, महापे रोड
या ठिकाणी जवळपास 8-10 मजल्याच्या मोठमोठ्या अनधिकृत इमारती त्या ठिकाणी आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन पुन्हा एकदा कदाचित लकी कंपाऊंड सारखी घटना परत त्या ठिकाणी होऊ शकते. निकृष्ट दर्जाचं बांधकाम, कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी या बिल्डिंग्स मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहत आहेत. त्या ठिकाणी फायरची सुद्धा परवानगी त्यांनी घेतलेली नाही, त्याची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे. एकीकडे शासनाच्या जमिनी लाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि शासनाचा कोट्यावधी रुपयाचा जो महसूल त्या ठिकाणी बुडतो आहे असं वाटतंय. या ठिकाणचे जे अधिकारी आहे ते डोळेझाक या ठिकाणी करतायत. महानगरपालिकेचे मनीष जोशी नावाचे उपायुक्त असतील किंवा संदीप माळवे नावाचे अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण निष्कासन विभागाचे अधिकारी कुठल्याही प्रकारची याच्यावर ऍक्शन न घेता रासरोसपणे या बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी मला एक स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा विचारायचा आहे की जर सर्वसामान्य आपण बघितलं, जर बिल्डर जे आहे ते लाखो करोडो रुपये शासकीय निधी भरून परवानगी घेतात आणि व्यवसाय करतात, पण असे हे जे बिल्डर आहे जे शासकीय जागेवर अनधिकृतरित्या बिल्डिंग बांधून जर नागरिकांना त्या ठिकाणी विकतायत, तर सरकार यामध्ये काय ऍक्शन घेणार आहे? आणि या बाबतीमध्ये हे जे अधिकारी आहे महानगरपालिकेचे, मनीष जोशी अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी, यांच्यावर आपण कारवाई करणार आहात का? आणि हा जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण तात्काळ या ठिकाणी तोडणार आहात का? कारण मंत्री महोदयांना मला सांगायचंय, हे साधं सुद्धा अतिक्रमण नसून या ठिकाणी फोटो मी आपल्याला दाखवतोय, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बिल्डिंगचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. जवळपास 30 ते 40 इमारती या परिसरामध्ये अशा पद्धतीचं बांधकाम हे सुरू आहे. त्यामुळे आपण याच्यावर तात्काळ 8 दिवसामध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार आहात काय? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य लिंगाडे साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्याला सत्यता अशी आहे की तिथे काही प्रमाणात बांधकाम झालेलं आहे, पण सत्यता ही पण आहे की यापूर्वी पण 2दा तिथे कारवाई करण्यात आलेली आहे. मी जबाबदारीने सांगू शकतो की 30/8/2024 रोजी हे 7 झोपडपट्ट्यांचं तिथे आपण त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच 18/10/2024 याच्यात 2 गॅरेज, 4 झोपड्या आणि 4 शेड, तसेच 2 इमारती ज्या प्लिंथ लेवलवर होत्या तेव्हा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती. पण नंतरचा विषय असा आहे साहेब की साहेबांनी, सन्माननीय सदस्यांनी शीळ, खर्डी आणि खान कंपाऊंड या मॅपद्वारे मी आपल्याला थोडंसं दाखवू इच्छितो की हा रस्ता जो आहे हा MIDCचा रस्ता आहे आणि आपण जी मागणी केलेली आहे साहेब तो TMCचा एरिया या बाजूला आहे, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा विषय आहे. पण जो MIDCच्या हद्दीत जो MDR 61 रोड आहे त्याच्यावर जो काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्या संदर्भात साहेब आम्ही भूमी अभिलेखांनी 61 मीटरचं रोड आहे म्हणून सांगितलेलं आहे, पण त्याला डिमार्केशन केलेलं नाहीये की आम्हाला आमची हद्द ही दाखवून द्यावं म्हणून त्याच्यासाठी पत्रव्यवहार पण केलेला आहे अध्यक्ष महोदय. तो डिमार्केशन जेव्हा झालं की आपण निश्चितपणे संबंधित पोलिसांना पण आपण तिथे मागणी केलेली आहे. तर पोलीस असेल, फॉरेस्ट असेल, महापालिका असेल, MIDC असेल, रेव्हेन्यू असेल, संबंधित जेवढ्याही विभाग येतात या संदर्भात येतात त्या सर्व विभागांची संयुक्तरित्या आपण कारवाई करण्याचे तिथे आदेश निश्चितपणे तिथे करणार आहे. पण जो डिमार्केशन आहे तो डिमार्केशन आम्हाला येणं गरजेचं आहे. तो आल्या आम्ही तुरंत तिथे कारवाई करू 100%. निरंजन डावकरे. भाऊ गाडे साहेबांनी इमारतीचा फोटोही दाखवला, त्याच्याबरोबर मंत्री महोदयांनी कबूलही केलं की काही प्रमाणात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. आणि तुम्ही सांगताय काही भाग ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा प्रश्न इथे सरकार म्हणून आपण उत्तर देत आहे.
त्याच्यामुळे तो कोणाचा भाग आहे कोणाचा हे तुम्ही ब्रीफिंग घेत असताना त्याची माहिती त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी जी शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, मापे रोड इथं जे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण या ठिकाणी झालेत आणि त्याच्यामुळे कायदेशीर जे उद्योग करणारे आहेत त्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीना पण सभापती महोदय अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या बेकायदेशीर गोष्टीवर लॉ अँड ऑर्डर पण त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे आणि इथे भूमाफी आणि अशा प्रकारच्या जमिनी सभापती महोदय बळकावलेल्या आहेत. माझा प्रश्न एकच स्पेसिफिक त्या ठिकाणी आहे की ठाण्याचे जिल्हाधिकारी, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे पोलीस आयुक्त यांनी येत्या 8 दिवसाच्या आत या भागाला भेट देऊन अतिक्रमणाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे शासनाला आपण आदेश, शासन अशा प्रकारचे आदेश देणार का आणि हा अहवाल जनतेसाठी खुला करणार का? अतिक्रमणांविरुद्ध किती दिवसात कारवाई होईल? दोन स्पेसिफिक प्रश्न. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी मांडलेला प्रश्न, सर्वप्रथम तर मी एवढं म्हणणार की मी MIDCचं नाही आणि महापालिकेचं हद्द आहे असं जरी बोललो असेल, पण एक शासन म्हणून आपली जबाबदारी आहे म्हणून मी हे पण बोललो सोबत स्पेसिफिकली की त्या संबंधित विभागाला तसे निर्देश करण्यात येतील 100%. आणि आपण जे मागणी केली सन्माननीय सदस्य की आपण काही दिवसात त्यांना अशी अंमलबजावणी करण्याचे आदेश करणार का, तर ते 100% आदेश करणार. आणि ते एक शेवटचा प्रश्न आपला असा होता की ही कारवाई, जे अतिक्रमण काढण्याची कारवाई आहे, किती दिवसात करणार, तर 100% आपण तिथे पावसाळ्याच्या आधी ही कारवाई तिथे 100% करू. अभिजित वंजारी. आता बीडमध्ये नाही का आपण टीव्हीवर बघितलं, तो खोक्यात त्याने पैशाचे बंडल असे तो मोजत होता आणि त्याचं ते अनधिकृत घर होतं की नाही होत मला माहिती नाही, पण ते पाडलं. आता असे अनेक खोके आहेत ना राज्यामध्ये की ज्यांनी अशा पद्धतीच्या बिल्डिंगा, इमारती उभ्या केल्या आहे आणि असे जेवढे माफिया आहे, मग ते वाळू माफिया असतील, ते धान माफिया असतील, ते बिल्डिंग माफिया असतील, यांचं कोणी काही बिघडवू शकत नाही. अशा पद्धतीचं त्यांची ती संपूर्ण वागणूक आणि त्यांचा तो व्यवसाय चालतो. आणि इथे स्पेसिफिक आहे, धीरज लिंगारे यांची जी लक्षवेधी आहे, मंत्री महोदय शांत स्वभावाचे आहेत, त्यांना जास्त अडचणीत आणायचं नाही आपल्याला, परंतु ही केस क्रिस्टल क्लिअर आहे. ठाणे महानगरपालिके आणि तिथल्या सगळ्या त्या सरकारी कार्यालयांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या इमारती इल्लीगल आहे. मग इल्लीगल आहे, सर्व माहिती आहे, तर ती ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे ना. शासन म्हणून जेव्हा आपल्याला काम करायचं आहे त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीच्या अनेक इमारती आहे, डिमार्केशन त्या महानगरपालिकेच्या हद्दीचं डिमार्केशन होईल तेव्हा होईल, परंतु त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचं आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी तो मेसेज जाणं गरजेचं आहे की शासन नावाची काही वस्तू या देशामध्ये, या जगामध्ये आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या इमारतीवर शासकीय हातोळा हा केव्हा चालणार आहे, हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य अभिजित दादा यांनी मांडलेला विषय मी नुकताच बोललो की आपण पावसाळ्याच्या आधी सर्व कारवाई तिथे करण्याचे आदेश तिथे करू, पण या स्कोपच्या बाहेर जर दुसरं काही असेल तर त्याची पण माहिती घेऊन त्याच्यावर पण लवकरात लवकर कारवाई करण्याचे आपण तिथे आदेश करू. निरंजन डावकरे. सभापती महोदय, खरं तर मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी सकारात्मक उत्तर या प्रश्नाला देण्याचा प्रयत्न केलाय. पण हे प्रश्न जर आपण बघितलं तर हा खरा तर युडीचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हा आपल्याकडे ज्यावेळेस पॉइंट आउट केलेला आहे, याच्यामध्ये जसं मगाशी दरेकर साहेबांनी जो प्रश्न विचारला होता की जिल्हाधिकारी, त्याचबरोबर MIDCचे अधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर, कारण आपण मगाशी नाव घेताना महानगरपालिकेचे इतर 2 अधिकाऱ्यांची नावं घेतलीत, त्याच्यामुळे आयुक्त स्तरावरच याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमधनं कोणीतरी आलं पाहिजे. या तिघांचे एकत्र बसून आपण कारवाई करण्यासंदर्भात आणि पोलीसचे आयुक्त यांना एकत्र घेऊन या चौघांना कारवाई करण्याचं टाइम बाउंड पिरियड मध्ये आदेश देणार का? कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यांनी, पावसाळ्यापूर्वी हे सगळे कारवाई होणार. हो, हे चौघांची एकत्र व्हिजिट घेऊन, कारण काय होतं सभापती महोदय, याच्यामध्ये जे ते म्हटले त्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येईल असं सांगतो मी त्यांना. चालेल. धन्यवाद सभापती महोदय. फक्त 8व्या महिन्यामध्ये आणि 10व्या महिन्यामध्ये जी कारवाई झाली आपण सांगताय त्याच्यामध्ये कोर्टाचे आदेश होते. त्याच्यामुळे काय होतं की कोर्टाचे आदेश आले, कारवाई दाखवायची, दाखवण्यापुरता कारवाई होते, नंतर परत
तेच प्लेन बांधले जातात, तेच मजले बांधले जातात. आणि जसं त्यांनी लकी कंपाऊंडचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये जी परिस्थिती सर्वसामान्य गोरगरिबांची होते, ते बिचारे घेतात त्या तिकडे फ्लॅट अपेक्षेने की मुंबई लगत घर भेटेल. अशा लोकांची फसवणूक होऊ नये यामुळे ठोस म्हणजे त्या बिल्डिंगा पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची कारवाई आपण करावी. सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला सर्वप्रथम तर 3 ते 4 ऑथॉरिटीच्या मालकीचा तो रस्ता आहे, म्हणून संबंधित पोलीस असेल, महापालिका असेल, MIDC असेल, यांच्या सर्वांना घेऊन, सन्माननीय सदस्यांना घेऊन मी स्वतः तिथे सर्वेला जाईल आणि त्याचा आदेश आपण तिथेच करू, एवढं मी आपल्याला शब्द देतो. लक्षवेधी 26 म्हणजे 2023 पासून त्यांनी नोटिसेस दिलेल्या आहेत 3-4, पण त्याच्यावर कारवाई काहीच झालेली नाही. त्यामुळे आपण जर व्हिजिट करत असाल तर आम्हाला पण सोबत आम्ही तुम्हाला सर्व दाखवून देऊ, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता काम सुरू आहे त्या ठिकाणी. त्यांना सोबत यायचं आहे, त्यांना घेऊन जाऊ. एकच प्रश्न माझा आहे की अशा अनाधिकृत ज्यावेळी बांधकामं होतात आणि ज्या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये ती बांधकामं झालेली आहेत त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार का? दुसरा प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्ही त्या इमारती जमीनदोस्त करता पण तिथल्या रहिवाशांचा काय दोष असतो, त्याच्या बाबतीमध्ये आपण काय असा ऍक्शन प्लॅन तयार केला आहे का? सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढं सांगू शकतो की रेसिडेन्शियल तिथे कोणी राहत असतील तर त्याचं निश्चितपणे त्यांचं लक्षात घेऊन ती कारवाई करण्यात येईल तिथे 100%. आणि दुसरं, आपण जे बोललात की काही अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, तर अधिकारी अहवालामध्ये जर अधिकारी दोषी आढळला तर निश्चितपणे आपण त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यासोबतच भविष्यात त्या जागेवर परत अतिक्रमण होणार नाही याची पण आपण दखल घेऊ तिथे.